तुम्ही कशा पद्धतीने परत एकदा पेपरवर कशी उतरवायची आहे, कापडावर कशी उतरवायची. पहिले तर आपण शिकलो कसं फॉर्मल शिकलो. फॉर्मल म्हणजे सगळ्या मापांसाठी. पण आज एक स्पेसिफिक सेपरेट माप आपण शिकणार आहोत आणि सेपरेट मापासाठी मी सेपरेट ब्लाऊज, सेपरेट मापं घेतलेली आहेत. तुम्हाला फक्त दाखवणार आहे आणि मग त्या चार्टमधून आपण गळा, शोल्डर, बगल कसं वापरणार आहे हे आपण बघूया. ठीक आहे. आणि मग करूया सुरुवात. LG फॅशनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण पुन्हा एकदा ऑनलाईन क्लासला सुरुवात केलेली आहे. आज दुसरा दिवस आणि आपण पॅटर्नला सुरुवात आहे. आणि त्या पेपरला अशा पद्धतीने फोल्ड करूया. अगोदर तुम्हाला माहिती आहे की पेपर पॅटर्न आपण अशाच पद्धतीने करतो. तर मी फक्त एका पेपरवर तुम्हाला समजावी म्हणून माप लिहून घेणार आहे. मी हा पेपर फोल्ड करते आणि याच्यावर आपण माप लिहून घेणार आहे की बाबा आपण जे पॅटर्न बनवणार आहे त्याची छाती किती आहे, त्याची उंची किती आहे, त्याचा पुढचा गळा किती आहे, या पद्धतीचं आपण लिखाण करून घेऊया. आपण एक नॉर्मल 32च्या छातीचं माप बनवूया. आपण शिकत आहोत वन टेक्स पॅटर्न आणि आता आपण छातीचं माप लिहूया. तुम्ही तुमचं करू शकता, मी माझं करणार आहे. छातीचं माप आहे 32. कमर फिटिंग लगेच घेऊ शकतो 28.5. आपण माप फिटिंग कसं करायचं ते पण शिकणार आहोत. 28.5 आहे. त्यानंतर बाही उंची सपोज 9. बाही फिटिंग आहे ना, जशी असते तशी घ्यायची. म्हणजे 5.3 रेषा इतकी आली आहे तर आपण ती तेवढीच घ्यायची. गहूभर जास्त पण नाही आणि बाजरीभर जास्तीची पण नाही, कमी पण नाही करायची. कारण यालाच म्हणता ब्लाऊज फिटिंग करणं. थोडी कटिंग कमी जास्त झाली तर चालेल, परंतु फिटिंगची टीप देताना तुम्ही कोणत्याही पद्धतीची चूक करू शकत नाही. आणि म्हणून आपण 5.3 असं घेऊया. म्हणजे 53 दिसतोय पण 5.3 असणार आहे आकडा. नंतर पुढचा गळा खूप मोठा नाही हवा आहे तर आपण घेऊया नॉर्मली 5चा. मागचा गळा बरोबर 7चा चालेल. पूर्ण उंची, ब्लाउजाची जी पूर्ण उंची असते ती 13. मागच्या गळ्याची उंची आली, पुढच्या गळ्याची उंची आली, बाही लांबी आली, बाही फिटिंग आली, कमर फिटिंग आली आणि छाती आली. एवढ्या मापांमध्ये आपलं पॅटर्न जे ते कम्प्लीट होणार आहे. तुम्ही आता हे लिहून घ्या, मी आता हे साईडला करणार आहे. आणि आता आपण पॅटर्न बनवायला सुरुवात करणार आहे. ठीक आहे. मी हा बंद बाजूचा पेपर घेतला आहे. माझं माप इथे आहे. तुम्हाला समजण्यासाठी वाटलं मी समोरच ठेवते. मग प्रथम काय, छातीचं माप. मग छाती किती आहे 32. 32चा चौथा किती झाला 8. 8 अधिक 2 बरोबर 10. मग बॉक्स कितीचा लागणार आहे आपल्याला 8 अधिक 2 बरोबर 10चा बॉक्स लागेल. आणि हा पेपर सपोज आता एवढ्या छोट्या पॅटर्नसाठी तर हा पेपर चालणार नाही. मग मोठ्या पॅटर्नला काय करायचं, डबल पेपर घेऊ शकता, सिंगल करू शकता किंवा टिप लावू शकता. डबल पेपर घेऊन पॅटर्न बनवा किंवा सिंगलवर पॅटर्न बनवा, तसंही चालणार आहे. आणि आता आपण घेतलंय 8 अधिक 2. मी जास्त सविस्तर नाही सांगणार. आता तुम्ही पहिल्या व्हिडिओचा अभ्यास केलाच असेल, त्यामुळे यात आपल्याला जास्त डीपमध्ये सांगायची गरज नाही. उंची किती आहे 13. मग किती घ्यायला पाहिजे 13 अधिक आपलं जे पॅटर्न आहे त्याला आपण सुरुवात करत आहोत. पॅटर्नला काय केलंय की छातीचा चौथा भाग घेतलाय, अधिक 2 इंच घेतले, उंची अधिक 1 इंच घेतलाय. मग उंची किती होती 13 होती. 13 अधिक 1 बरोबर 14. मग इथे तुमचे 14 झालेले आहेत. आणि आता आपण इथे बॉक्स बनवून घेऊया. अशाच पद्धतीने हे जे माप आलेलं आहे, तुम्हाला चार्ट दिला होता की नाही काल, तो वहीवर छान लिहून घ्यायचा. आणि लिहून झाल्यानंतर मग बघायचं की 32च्या छातीला गळा उंची, गळा रुंदी किती घेऊ शकतो आपण एक साधारण. मग 1.5 इंच ओके. मग 1.5 इंच त्याच्यात असेल तर 1.5 घ्या, 1.25 घ्या किंवा थोडीशी आवडीनुसार चेंज करू शकता. मी आता सध्या 1.5 घेणार आहे.
कारण या मुलीला शोल्डर उतरायचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे ना. मग आता आपण किती घेतला? 1.5. मग शोल्डर किती घेतोय? तिथे 2 पण सांगितलं, 2.5 पण सांगितले. मग किती घ्यायला पाहिजे? तर तिथे 2 जरी सांगितलं असेल, 1.5 जरी सांगितलं असेल तरी आपल्याला शोल्डर जे लागणार आहे ते मात्र 3.25 इंचचं. कारण समोरच्या मुलीला आपल्याला शोल्डर कसं द्यायचं आहे? मोठं द्यायचं. तिला 3 पण आवडेल तयार शोल्डर. मग आपण 3.5 पण घेऊ शकतो. किती घ्यायला पाहिजे? मग तिला 3 पण आवडेल, मग 3.5 घेऊया. ठीक आहे. मग आपण आता 3.5 घेतलं. बघा, थोडंसं चेंजेस करावं लागतं पॅटर्ननुसार. एखादी तरुण यंग मुलगी असती कॉलेजची, तर तिने काय सांगितलं असतं, मला 2चं शोल्डर पाहिजे. तर आपण इथून 2 इंचचंच माप घेतलं असतं, जे की इथून इतकंच असतं. आणि मग आपलं हे शोल्डर जे आहे ते रेडी झालेले. याला आपण थोडं बाजूला ठेवू, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन तुमचं पूर्ण याच्यावर असेल. आणि गळ्याची उंची, पुढचा गळा किती होता? 5 होता. घेताना 5.5 घेतला पाहिजे. अर्धा इंच शिवण्यासाठी जाईल ना. आणि गोल करा. त्यानंतर बगल लांबी किती होती त्यामध्ये? त्या चार्टमध्ये तुम्हाला बगलेची लांबी दिलेली आहे, जी की तुम्हाला मोजून ठेवायची. मग तुम्ही मोजली होती? समजा तुमच्या चार्टमध्ये बगल लांबी आहे 5.5 इंच. तर मग हा निव्वळ योगायोग झाला की गळा आणि बगल सेम. अर्थात हे सेम नाही आले पाहिजे, ते वेगवेगळे येऊ शकतात. सेम आले तर आपण काही करू नाही शकत त्याला, ते चांगलेच असतील. परंतु महत्त्वाचं हे की तुम्हाला बगल तुमच्या मापासाठी परफेक्ट घेता येते. तुम्ही कशानुसार घेणार आहे? तर चार्टनुसार घेणार आहे. आणि मी चार्टनुसार घेतलेलं आहे. नंतर 1 इंच आतमध्ये, नंतर 1.5 इंच तिरकस आणि तिरपी रेषा. आपण तिरकस रेषा देऊया. हे कशासाठी? तर सेकंड बगलसाठी. पहिलं बगल कुठे आहे? इथे. पण आता आहे ना, समोरच्या व्यक्तीची कंप्लेंट आहे की इथे ना थोड्याशा चुन्या पडतात. मग काय करायला पाहिजे? तर काय करायला पाहिजे? मी जे करते ना तिथे पाव इंच थोडंसं आतमध्ये जाऊन असा गोल शेप द्यायचा. म्हणजे काय होईल की इथला कपडा जास्त कापला जाईल आणि इथला कपडा जास्त कापल्यामुळे ही बाही अशी चिटकून लागेल. चिटकून लागल्यानंतर चुन्या आपोआपच गायब होतील. अजून तुम्हाला बघायची गंमत, तर पाठीमागे पण चुन्या आहेत समजा. मग काय करायला पाहिजे? पाठीमागे पण चुन्या आल्या तर पुन्हा सेम प्रोसेस. आणखीन थोडंसं मध्ये जा, थोडंसं गोल करा. आणि ह्या एवढ्याशा गोलने सुद्धा आपली बाही परफेक्ट बसत असते. इथे किती घ्यायला पाहिजे? मग अर्धा इंच. आणि अशा पद्धतीचा बाही शेप तुम्ही बाहीचं शेपर असतं ना ते यूज करू शकता. ते इथं ठेवायचं आणि कर्ल शेपने शेप करून द्यायचे. ते पण सोपं काम होईल. पण मी हे तुम्हाला विदाऊट शेप सांगते, कारण काही खेड्यातल्या मुलींकडे ते अवेलेबल होत नाही. मग त्यांना असं वाटतं की आपल्याला जमेल की नाही. तर जमेल, सगळ्यांना जमेल. थोडंफार शेप इकडे तिकडे झाला तर काही फरक पडत नाही. टीप देताना आपोआप छान शेप येतो. ठीक आहे. आणि आता आपण वंडक्स पॅटर्न पूर्णत्वास नेऊया. पूर्णत्वास म्हणजे काय? मग इथे येऊ खालच्या बाजूला. मग चेस्ट साईज किती आहे? 32. 32 कसा दिसतो? 3 आणि 2 मध्ये टिंब घेतला ना मी. 3 आणि 2. मग इथे किती घेऊ? मग 3 आणि 2 घेऊ शकतो. 2 म्हणजे काय? तर 2 लाईन. तर मग आपण 2 लाईन नाही घ्यायच्या. काय करायचंय? 3 अधिक अर्धा असं घेऊ शकतो. 3 अधिक अर्धा घेऊ शकतो. काय फरक पडत नाही थोड्याशा मापाने. 1 इंच जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं बाहेर या. बरोबर? आणि आता हे संपूर्ण माप जे आहे पहिलं आलेलं ते किंवा हे इथपर्यंतचं किती झाले? 4.5 इंच. थोडं जास्त आहे पण मग मी 4.5. आणि मग ठेवायचं कुठे? सेंटरला, मध्यभागी, एकदम सेंटरला. याचं सेंटर पण नाही ॲक्च्युली आपल्याकडे, पण आपण सेंटर काढतोय. मग हे सेंटर. ओके. आणि माझ्या सेंटरवर 4.5 इंच आवडीनुसार घ्या. घेतलं मी. आणि माझं तिरकस माप इथे जोडा. इथे पण तिरकस माप जोडा. आणि हा वंडक्स पॅटर्न इथे छान रेडी झाला आहे. मग बाही कापायला पाहिजे का आपण लगेच? तर आपण बाहीचं पॅटर्न बनवून ठेवू शकतो. याला आपण कापणार नाही. फक्त अगोदर मागच्या साईडला लगेच गळा बनवून घेणार. म्हणजे तुम्हाला सोपं जाईल की नाही. मागच्या साईडला गळा बनवायचा असेल तर काय करायचं? इथे कैची मारून घ्यायची. ओके. आणि मी इथे कैची मारून घेतली की मग मागे आली.
मागे आल्यानंतर गळा कुठे बनेल? इथे. गळा उंची किती सांगितली होती मागची? 7 इंच. 7 असेल तर किती घ्यायला पाहिजे? 7 असेल तर 8 घेऊ शकतो, 7.5 घेऊ शकतो ॲक्च्युली. मग आपण 7.5 इंच चौकून. पण गळा मोठा तर नाही पाहिजे, पण थोडा अट्रॅक्टिव्ह दिसायला पाहिजे, म्हणून काय केलं पाहिजे? मग अर्धा इंच आतमध्ये जा, तिरकस रेषा द्या, जोडा. इथे अर्धा इंच खाली या, जोडा. अशा पद्धतीचा सुंदर गळा आपला रेडी झालाय. हा आहे मागचा गळा. आणि ते आहे पुढचं पॅटर्न. मी आता सध्या याला बाजूला ठेवणार आहे. लगेचच यासाठी लागणारी बाही आपण बनवून ठेवूया. तुम्ही इतकं बनवायचं आहे, उद्या मात्र तुम्ही तुमचे पॅटर्न बनवायचे. आता आपण टेपचा वापर करूया. बाही उंची किती आहे? बाही उंची 9 आहे. ओके. आणि आता बाही उंची जर 9 आहे तर 9 अधिक किती घेतले पाहिजे? जर अस्तराचं ब्लाऊज आहे तर अर्धा इंच घेतलं तरी चालेल. पण अस्तराचं नाही आहे, साधं आहे, तर मग किती घ्यायला पाहिजे? 1.5 इंच इतकं एक्स्ट्रा घेतलं पाहिजे. मग हे तर अस्तराचं नाही आहे, मग आपण 1.5 इंच इतकं घेऊया. म्हणजे पण ॲक्च्युली एवढी मोठी बाई बसणार नाही, ब्लाऊजचं साधं आहे. मग असं करूया, आपण उंची 8 अधिक 1.5 घेऊया. चालेल ना? 8 अधिक 1.5 घेऊया. म्हणजे ॲक्च्युली उंची 1 इंचची कमी होईल, परंतु ब्लाऊज पीस जे आहे ते कटिंग करून नाही आणलेलं, साधं ब्लाऊज पीस आहे. मग आपल्याला कमी पडेल की नाही, म्हणून आपण 8 अधिक 1 घेऊया. समोरच्या व्यक्तीला तशी कल्पना द्यायची, तुला जर मोठी बाही कोपऱ्यापर्यंतची हवी असेल तर तू ब्लाऊज पीस कट करून आणलं पाहिजे. ब्लाऊज पीसमध्ये फक्त छोटी बाही आणि किती पण जाड माप असं बसत असतं. किती पण जाड म्हणाल तर एक 40-42 छाती बसते छान. पण जर जास्त जाड माप बसवायचं असेल तर 1 मीटर ब्लाऊज पीस आणायचा किंवा 90 सेंटीमीटर पण आणायचा. काही लोक जर जास्त झिगझिग करत असले तर आपण सांगू शकतो त्यांना की ठीक आहे, तुम्ही 90 सेंटीमीटर आणा म्हणून. आणि अस्तराचं ब्लाऊज पीस असलं तर मग साडीमध्ये कापतानाच तुम्ही ब्लाऊज पीसचा जो तुकडा आहे तो थोडासा मोठा कापून घ्यायचा. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की कसं 1 मीटर ब्लाऊज पीस हे मोजायचं असतं. 40 इंच म्हणजे 1 मीटर. ठीक आहे. 35 इंच म्हणजे एवढं रेग्युलर बारीक मुलींना लागणारं ब्लाऊज. मग सेंटीमीटरवर म्हणाल तर 85 सेंटीमीटर. आणि तुम्हाला जर 90 सेंटीमीटरचा ब्लाऊज पीस मिळाला खूप भारी मग आपण कोणतंही पॅटर्न त्यामध्ये शिवू शकतो. जसं पॅटर्न असेल तसंच डिझाईन करायला हो सांगायचं. अन्यथा आपण स्वतःच आपल्या काय म्हणतो ना पायावर कुऱ्हाड मारतो. म्हणजे खूप कमी ब्लाऊज पीस असलं आणि मग ते जमत नसलं की आपली चिडचिड होते. म्हणून आपण तसं पण नाही करायचं आहे. कमी ब्लाऊज पीस घ्यायचं नाही, सगळं त्यांनाच सांगायचं. ठीक आहे. आणि आता आपण पुढे जाऊया. आता इथे घेणार आहोत, बाही उंची घेतली मी, बाही उंची अधिक 1.5 इंच घेतला आहे. आपण घेणार आहोत छातीचा चौथा. मग छाती किती आहे? 32. 32चा चौथा किती झाला? तर 32चा चौथा झालेला आहे 8 अधिक अर्धा 8.5. 8.5चा हा चौकडी बॉक्स मी रेडी करून घेतला. आणि तुम्हाला पण हा जमतोय. 3 इंच खाली या, कारण कोपऱ्यापर्यंतची बाही आहे. जर कोपऱ्याला पूर्ण भिडली असती तर आपण 3.5 इंच सुद्धा घेतलं असतं. ठीक आहे. पण आता मी किती घेतलं? 3 घेतलं. याच्यापेक्षा छोटी असेल तर छोटं घ्यायचं आहे. 3च्या ऐवजी किती घ्याल ते तुम्हाला एक स्लीव्ज करून दाखवेल, काळजी करू नका. 3 घेतलेले आपण आता याला. आणि जसं आपण ब्लाऊज चेंज करत राहू तशी स्लीव्ज पण चेंज करत राहू. असं नाही की हीच बनवू, काही कोपऱ्यापर्यंत बनवू, काही कोपऱ्याच्या हाफपर्यंत बनवू, काही छोटीशी बनवू, काहींना स्लीवलेस लागत असलं तर ते कसं बनवायचं ते पण शिकूया. पण कसं एक एक करू. आतमध्ये 2 इंच, इकडे 3 घेतलं तर इकडे 2. हे सर्व मापांसाठी सेम आहे. बारीक मापांना 1.5 घ्यायचा आणि मोठ्या मापांना बारीक म्हणजे काय तर एक लहान मुलं 30 साईजपर्यंत जे मुली आहेत त्यांच्यासाठी आपण
1.5 इंच घेणार आहे आणि थोडं मोठं माप आहे तर आपण 2 इंच घेणार आहे. तिरकस रेषा, याला हाफ करा, अर्ध खाली घ्या, तिरकस जोडा, बाही फिटिंग घ्या आणि हे असं तिरकं जोडताना तुम्ही अशी फिटिंग करू शकता. फिटिंग म्हणजे सेप देऊ शकता. बाही फिटिंग किती मग तुमची? तर बाही फिटिंग आहे 5.5 5.25 ना, तर मग आपण 5.5 घेऊ. राऊंड फिगर 5.5 अधिक 1.5. ठीक आहे, राऊंड फिगर नाही घेता मी तुम्हाला सांगते की 5.25 अधिक 1.5 घेऊया म्हणजे 6.25 होतात. आणि 6.25ला मी इथे तिरकस रेषा ओढली. ओके. आणि आता कसलं ब्लाऊज आहे हे? तर साधी बाही आहे. म्हणजे कुठे फोल्ड होते ती? तर वरच्या बाजूला इथे जाऊन हातशिलाई होते तिची. मग काय करायचं आहे तुम्हाला या बाईसाठी? 1 इंच बाजूला पुढची स्ट्रिक बघा, 1 इंच बाजूला आणि 1.5 इंच उभं. 1.5 इंचच का उभं? कारण इथली पट्टी फोल्ड होऊन ही पूर्णपणे इथे जाते, म्हणून ती 1.5 इंच उभं. आणि ही कट करताना आपल्याला असं करायचं. अशा पद्धतीची स्लीव्ज आपली कट होणार आहे. आणि आता तुम्हाला पॅटर्न समजलेलंच आहे. आपण पूर्णपणे कट करून घेऊया. प्रथम बाही, नॉर्मल बाही छोटी घ्यायची असेल 4-5 इंचची तरी सेम प्रोसेस आहे. पण जर का 3 इंचची घ्यायची असेल तर इथे 3 नाही घेता येणार. मग किती घेता येईल? तर 2 घेता येईल. इथे ना थोडासा गोल करा, अशी ओपन करा आणि इथून जोडा, याला वेगळं करा. अशा पद्धतीने बाही कट पूर्णपणे. हा कुठला भाग आहे? पुढचा. हा कुठला भाग आहे? मागचा. पुढचा म्हणजे काय? तर पुढून लावणारा भाग. इथून पुढून आपल्याला हा लावायचा आहे. हा पुढून लावायचा आणि हा कुठून लावायचा आहे? मागून. आणि आता बाहीला आपण बाजूला ठेवूया. आपण तर ते तिरकस भाग काढलाच नाही जो मी तुम्हाला दाखवला होता. ठीक आहे, पुढच्या वेळेस नक्की दाखवेल. ही पण चालणार आहे. फक्त तिचं काय होतं की ही जेव्हा आपण अशी करतो ना तेव्हा आपल्याला एक्झॅक्ट माहीत राहतं की काय. हे बघा, इथे जो गॅप पडला ना तोच गॅप मी तिथे वाढवलेला होता असा. मग इकडे आलं असतं ते असं झालं असतं आणि मग इथे हात शिलाई करा. अशा पद्धतीने आपण बाही आता करणार आहोत. पॅटर्न कट करूया. आणि आता ते पॅटर्न कट. इथून बाहेर इथून कैची. याला वाढवलं नाही आहे, तुम्हाला वाढवलेलं शिकवलेलं आहे, परंतु याला पॅटर्न वाढवायची गरज नाही आहे. त्यामुळे याला आपण आहे तसं करणार आहोत. एकाचं बगल कट. आणि एकाचा हा गळा कापण्याची आवश्यकता. अशा पद्धतीने आपली कटिंग जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं की काय कमी आहे? तर यामध्ये
टक्सची कमी आहे बॅक साईड. पुढचा कसा आला आहे तसा आपण बॅक साईडसुद्धा टक घेणार आहोत आणि तो आता आपण घेऊया. तर कसा घ्यायचा, एक शोल्डरच्या निम्मे असं माप तुम्ही साधारण खाली येऊ शकता. तर इथे सुद्धा टक्स देता येतो, ते साधारण 4 इंचवर आहे. मागचे टक्स घेताना हाईटनुसार कधी कधी 4, कधी कधी 5, कधी कधी 6 असे द्यायचे असतात. आता ही नॉर्मल हाईट आहे ना, एक 4-4.5 इंच ओके, आणि असा टक्स आपल्याला द्यायचा आहे. पाठीमागचा भाग, पुढचा, मागचा आणि पुढचा, अशा पद्धतीने आपलं पॅटर्न कटिंग करून झालेलं आहे. ओके, आणि आता आपण कट करूया ब्लाऊज पीसावर. चालणार आहे तुम्हाला? ठीक आहे, मी कुठे ठेवला, एकच मिनिट. ओके, आणि आता आपण ब्लाऊज पीस घेतलेला आहे, जो की साधा ब्लाऊज पीस आहे. बघूया, हा असा ओके. ही बाजू जी आहे ती बंद आहे. ही माझ्याकडची जी बाजू आहे ती बंद आहे. आणि आता आपण इथे ब्लाऊज पीस ठेवायला सुरुवात करणार आहोत. मग हा काय आहे, पाठीचा भाग. पाठीचा भाग खाली ठेवूया. ओके, ठेवून झाला. पुढचा भाग घ्या. वाढवायचा नाही मला, परंतु असा वाढवायचा असेल तर तुम्ही असं याच्यावर वाढवू शकता. ओके, वाढवू शकता, परंतु तुम्ही वाढवू शकता तर तुम्ही पेपरवर कट करून वाढवून आणि मगच याच्यावर ठेवायचा आहे. आता सध्या आपण हा कट करणार आहोत. एखादा पॅटर्न लागला तर मग मी तुम्हाला सांगेल की कसा कापणार आहे आपण. आता हा तर वाढवायचा नाहीच आहे, आणि पुढे हुक आहे, त्यामुळे इथे ओपन साईड आणि इथे बंद बाजू असा मी ठेवलेला आहे. नंतर बाही ठेवा. अरे वा, छान. बाही तर बसणार आहे यामध्ये, हाईट वाढलेली. तर आपण आहे तेवढी हाईट घेऊन आपण हे कट करून घेणार आहे. जसं दिसतंय तसं स्केच बनवा. आणि छान आपण स्केच बनवून घेणार आहे आणि मग कापणार आहे. तुम्ही पण माझ्यासमोर असंच करायचं. आता याला वाढवलेलं नाही आहे, फक्त एवढाच डिफरंट आहे. बाकीचं काहीही डिफरंट नाही आहे. आणि आहे तशी स्लीव फक्त मी वाढवून घेणार आहे. अशी बसत नसली तर तुम्ही हे पॅटर्न इकडे आणि हे पॅटर्न इकडे असं पण ठेवू शकता. आणि हे आपण आहे तसं कट करून घेऊया. आता उचलून घेतलं तरी चालणार आहे. आणि कट करून घेऊया. त्यानंतर आपण छान सुंदर पद्धत बघणार आहोत शिवणाची. अगदी झटपट कमी वेळेमध्ये आपलं ब्लाऊज कसं कंप्लीट करायचे हे आपण बघणार आहोत, की कमी वेळेत कसं शिवलं जातं. जसं की मी तुम्हाला ऑनलाईन क्लासमध्ये गळा, शोल्डर, बगल, चार्ट देऊन टाकले,
त्यानुसार तुम्ही पाहिजे तेवढे हजारो ब्लाउजांची कटिंग या पद्धतीने करू शकता न चुकता. काही अडचण आल्यास मी असेलच, त्यामुळे तुम्ही न घाबरता कोणत्याही पद्धतीचे ब्लाऊज जे आहे ते घेऊनच टाकायची, बिलकुल रिटर्न नाही जाऊ द्यायची. अगदी फक्त पहिलं जे ब्लाऊज आहे ना त्याची फिनिशिंग तुमची कमी जास्त होऊ शकते, बाकीची फिनिशिंग तुमची कमी जास्त होणारच नाही, गॅरंटेड. काळजी करायची नाही. हां, आता मी तुम्हाला सांगेन की ते टक्स आपण याच्यावर कसे उतरवणार आहे. मी त्याची पण ट्रिक देणार आहे तुम्हाला, की आखत बसता येणार नाही ना परत परत. मग तेच टक्स आपण याच्यावर कसे उतरवायचे तर ते बघूया. याला आणखीन कोणत्या कोणत्या पट्ट्या लागतील तर याला आणखीन काचपट्टी, बटनपट्टी, गळपट्टी अशा बऱ्याच पट्ट्या लागतात. आणि आपण आहे तसे पॅटर्न कट करून सध्या आपल्या हातात आलेले आहे. आता आपण त्या पॅटर्नवरच फोकस करणार आहोत जे आपल्या हातात आहे. समजा हे आहे, तुम्ही म्हणाल याला टक्स कसे बनवायचे, सोपी ट्रिक. हा कोणता भाग आहे, पुढचा. हा खडू याच्यावर हे करा, प्रेस करा. आलाय आणि स्केच करा. असा दोघं याच्यावर करून घ्या, सोपं की नाही. आणि असा खालून वर काढा. दोन पॅटर्न कंप्लीट. पद्धत सोपी आहे ना. ओके, याला बाजूला ठेवूया. आता याचं बघू. पाठीचा भाग. आता पाठीच्या भागाला काय करायचं, सेम पद्धत. ओके, थोडी बारीक करू शकता. माझ्याकडून थोडा मोठा झाला आता हा, पण तुम्ही बारीक करू शकता. दोघांवर छापा. माप घ्यायची गरज. खूप कमी वेळात तुम्हाला ब्लाऊज करायचं असेल ना तर पद्धत ही वापरू शकता तुम्ही. या पद्धतीने एक. आणि मग आता काय करायचं तर जेवढ्या पट्ट्या उरलेल्या आहेत त्या समोर घ्यायच्या. यातूनच आपल्याला काज, बटनपट्टी असं सगळं काढायचं आहे. याचा असं ठेवायचं आणि इथे लिहून ठेवायचं खोल भाग पी पुढचा. हा पण म्हणजे काय होईल की लक्षात राहील. आणि आपले सगळे जे पट्टे उरलेले आहेत ते आता आपल्याकडे घ्यायचे आहेत जवळ. पहिली जी गळ्यासाठी आहे तिला सरळ करा, कळशी टाका. अशी एक पट्टी निघाली आहे गळ्याकडची. जिचे असं फोल्ड आहे ती पण काढून घेऊ. ह्या पण दोन झाल्या. ह्या कुठे कामात येतील, गळ आणि काच आणि बटनपट्टीसाठी. यांना सोडूनच द्या हे बाकीचं गळपट्टी आणि पाटपट्टीसाठी. तर अगोदर गळपट्टीची व्यवस्था करा, पाटपट्टी नंतर केली तरी चालणार आहे. याला असं जेवढा मोठा असेल तेवढा मोठा ठेवा आणि पट्टीच्या सहाय्याने अशा तिरकस ठेवायच्या आणि पट्टीच्या सहाय्याने रेषा ओढून घ्यायची. तेवढ्याच मापाच्या साधारण 4-5 पट्ट्यांमध्ये आपलं एवढं काम होऊन जातं जे आपल्याला गळ्यासाठी पाहिजे.
माझ्या तिरकसच पाहिजे का? तर शक्यतो तिरकस पाहिजे. नसेल अवेलेबल तर ठीक आहे, पायपिंग उचकू शकते थोडी. तिरकस असतील तर उचकणार नाही. अशा पद्धतीने मी हा सर्कल कंप्लीट करून घेतला. पण मग काय करायचं, याला प्रत्येकी अशा पण चेक्स करून घ्यायच्या की मी सरळच लावणार आहे. तुम्हाला खूपच किचकट नाही करणार आहे. किचकट केलं ना तर मग ते खूप असं समजायला क्लिष्ट होऊन जातं. तिरकस पण लावायचं सांगेल, पण आत्ता लगेच काही आवश्यकता नाही की तिरकस कसं लावायचं. ओके. आणि हा आहे तसा जो शेप आहे तो आपण कट करून घेणार आहे. सरळ करूया. हे सगळं आपण तुमच्यासाठी सविस्तर ऑनलाईनमध्ये घेत आहोत. ह्या पट्ट्या थोड्या बाजूला ठेवू. ही पाटपट्टी म्हणून कामात येणार आहे, ही गळपट्टी म्हणून कामात येणार आहे बाजूला. आणि ही आहे, सॉरी ही गळपट्टी नाही, ही काजबटन पट्टी आणि ही आहे पाटपट्टी आणि ह्या आहेत छोट्या छोट्या गळपट्ट्या. का त्या कशा आहेत? तिरकस आहेत. आपण अगोदर कट करून घेऊया. आणि अशा पद्धतीने आपल्या जी कटिंग आहे गळपट्टीची ती फक्त तुकड्यात रूपांतर झालेले, कंप्लीट नाही झालेले. आणि ही गळपट्टी लावताना एक छोटी ट्रिक आहे. छोटी ट्रिक म्हणजे काय की ओढायचं नाही आहे, बिलकुल ओढून लावायचं नाही. तुम्हाला लावताना सैल सोडत लावायचं. ओढायचं कधी असतं माहिती आहे का? पूर्ण लावून झाल्यानंतर मग ओढू शकता. शेवटी आधी ओढायची आवश्यकता नाही आहे. सोपी पद्धत आहे. आणि अशाच पद्धतीने आपण आणखीनही पुढे डिझायनर ब्लाउजांचा पण कोर्स करणार आहोत. ओके. कमेंट करून नक्कीच कळवा तुम्हाला ब्लाऊज कसं वाटलं. आणि कमेंट मला प्रायव्हेटली व्हॉट्सअपवर नका करू, ग्रुपवर पण नका करू. तुम्ही व्हिडिओच्या खाली केलं तर मलाही चांगलं वाटेल आणि मुलींनाही समजेल, ज्या नवीन फक्त स्क्रोल करता आणि पाठवून देता त्यांना पुढे. तर मग त्यांनाही कळेल की यात काहीतरी कामाची गोष्ट आहे जी की आपण वापरू शकतो. जेवढ्या शक्य होते तेवढ्या मी काढून घेतलेल्या आहे साईडला, कारण नंतर कधीतरी कामात येतील. या गळपट्ट्या आणि हे अशा साधारण पट्ट्या आपण करून घेतल्या. ब्लाऊज पीस कटिंग कंप्लीट झालेली आहे. आता आपण बघणार आहोत शिवण. तर मग शिवण्यासाठी धागा, मशीन अशी सगळी व्यवस्था लागेलच आपल्याला. आता आपण मशिनीकडे वळूया आणि आता आपण शिवण बघणार आहोत. तुम्हाला यात काही अडचण असल्यास तुम्ही मला प्रायव्हेटली व्हॉट्सअपवर विचारू शकता. ठीक आहे. मला वाटतं वाढवण्यासाठी थोडीशी अडचण येऊ शकते, पण जर तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला तर नक्कीच वाढवण्यासाठी पण अडचण येणार नाही. का त्याला किती वाढवायचे, कसं वाढवायचे, किती ठिकाणी वाढवायचे याचं सगळं नॉलेज आपण दिलेलं आहे. तर मग आता आपण बघूया शिवण कसं करायचं आहे.